मित्रांनो, टू व्हीलर चालवताना मोबाईलचा वापर नका करू. या ठिकाणी बघा, समोरचा जो माणूस आहे तो डाव्या कानाला असा मोबाईल लावलाय आणि मानेनं असं पकडलाय. किती महत्त्वाचा असेल फोन, पण जर पडलात तर फोन तुटेल, तुम्ही सध्या तुटताल आणि गाडी सध्या तुटेल, फार नुकसान होईल. चला, त्यांचं जाऊ द्या, विषय द्या सोडून. तर या ठिकाणी आता समोर आपण हा व्हिडिओ काय माहिती आहे का, थोडासा ऐकण्यासारखा आहे. पांढऱ्या लाईटचा त्रास फारच, आणि मला एकट्यालाच होत नाही आहे. मी म्हणतो की मला तेवढं फरक नाही पडत, पण त्रास तर होतो सर्वांनाच. तर ते बंद झाले पाहिजेत. कोर्टाचे सध्या आदेश आहेत, पण नाही, आपल्या देशात कोर्टाला मानतच नाही कोणी, आणि न्याय असं काही झाला आहे. काय बोलणार काय याच्याबद्दल, तुम्हाला पण माहिती आहे. तर या ठिकाणी बघा, समोरून येणाऱ्या गाड्यांचे, काही गाड्यांचे जे लाईट्स आहेत ते पांढरे आहेत आणि हाय बीम आहेत. तर त्यानं त्रास होतो, आणि एवढा छोटा रोड आहे, कळालं पाहिजे. आता हायवे नाही आहे हा, तरी देखील काही लोकांनी हाय बीम ठेवलेत, आणि कस्टमरचं लक्ष होतं की समोरच्या हाय बीम टाकतायत. मी त्यांना अप्पर डिप्पर देतोय, तरी पण ते खाली नाहीत घेत लाईट, हाय बीमवरच ठेवतात. गाडी चालवत असाल आणि जर सुरक्षित राहायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुमच्या हेडलाईट या रात्री समोरच्याला त्रासदायक नसल्या पाहिजेत. या ठिकाणी देखील पहा, या टू व्हीलरची लाईट आहे, समोरून येणाऱ्या गाडीची लाईट आहे. मी त्यांना अप्पर डिप्पर देतोय काही वेळा, तर बघा तुम्ही आता. आणि अशा लोकांना साईड द्यायची इच्छा पण होत नाही. आपल्या साईडमध्ये झाले ना तर का यानं लो बीम आहे तरी पण एवढे हे येतात, मला अप्पर डिप्पर करतोय तो माणूस. म्हणजे किती वेडेपणा म्हणावं लागेल. आता हे पांढरे लाईट लावणारे खरंच वेड आहेत. तर समोरचा आपला संवाद आहे, तर संवादात शिकण्यासारखं भरपूर आहे. नवीन गाडी शिकला असाल तर प्लीज हा संवाद ऐकू शकता तुम्ही. सिटीत पण पब्लिक अपर मारून जातं ना गाडी, परंतु पांढरे लाईट पांढरे लाईट डोळ्याला. उलट अपर पेक्षा ना डिपर बरा असतो. खड्डे बिड्डे डिपर मध्ये दिसतात. काही उपयोगच नाही ऍक्च्युली तो गाडीला. तर मी पण अप्पर लावला आणि माझी लाईन सोडली नाही, त्यांना खाली जायला लागलं. खाली उलट मला खड्डा असला ना तर मजा वाटते मग अशा लोकांना आपटायला. मी बरोबर तिथंच आपटतो मग त्याला. आम्हाला माहिती असतं आता खड्डे कुठं आहेत काय. आता तिथं पाठीमाग आपल्याला खड्डा होता, जो इनोवाला आलता का लेफ्ट साईडला, तिथं आपल्याला खड्डा आहे. मी डायरेक्ट त्याच्या अंगावर काढली, अशी टाकली तिकडे गाडी. गाडीचं स्टेअरिंग जास्त मुवमेंट करायचंच नाही, फक्त जवळ गेलं की तो जातो निघून गपचिप. आता इथं खड्डा आहे, हा दिसतच नाही जर पुढून आलं तर. लोकांना लय अवघड आहे साहेब. आता तुम्ही कस्टमर असताल त्यावेळेस तरी थोडस दबून चालतो. कस्टमर नसेल ना, मी डायरेक्ट अंगावर घालतो गाडी अशी. आपली लाईन सोडायचीच नाही, पण फक्त आपली लाईन सुटली नाही पाहिजे, बस. थोडा कॉन्फिडन्स राहील. हा. हल्ली कोणी जी घेतलं गाडी ना, त्यांना चालवता येत नाही, माहित नाही नियम, काहीच नाही. चालतं नियमाचा तर विषयच सोडा, यांना गिअर टाकता येत नाही तर हे गाडी चालवतात. नाही, आपण काय, मी काय डायरेक्ट शिकलो नाही साहेब, बरोबर आहे की नाही. पण कमीत कमी नियमात चला ना. गाडी बंद दहा पडू द्या, मी गाडी बंद पडली ना तर हॉर्न सध्या नाही वाजवत मी. बरोबर का, तर तो नवीन असू शकतो किंवा XYZ काही प्रॉब्लेम असू शकतो. मी आपलं जागा बनल, निघून जाईल मग बंद जर पडली तर. आम्ही नुसतं पाहिलं ना, नजर जर पाहिली ना समोरच्या ड्रायव्हरची, तरी देखील आम्ही समजू शकतो की तो नवीन आहे की काय करणार आहे. खेळ नाही ना, लोकांना हेच कळत नाही सगळं. नगर रोडला आम्ही जातो, नगर रोडला डेलीचा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे हो साहेब. नगर रोड मी युट्यूबला टाकतो ह्या पांढऱ्या लाईट बंद करण्यासाठी. माझे व्हिडिओ आहेत, 100 व्हिडिओ झाले असतील आतापर्यंत याच्यासाठी. काय लक्ष घालत नाही कोणच, आणि त्याचा काही उपयोगही नाही, कोणालाच उपयोग नाही. हायवेला अगदी असलं तर, नाही तर मला तर कधी वाटत. हायवेला सध्या दोन्ही साईडनी जर हाय बीम असेल ना साहेब, रस्ता दोघांनाही दिसत नाही, कोणालाच नाही रस्ता दिसत, फक्त ते पांढरं दिसतं बस. पण लोकांना कळत नाही. लोक ह्या पांढऱ्या लाईट आहेत ना, फक्त दुसऱ्याची जिरवण्यासाठी लावतात. मस्ती. हा, त्यानं लावली का तर मी त्याच्यापासून लावायला बघतो. मी तर म्हणतोय ना की असं डोळ्यातून रक्त आलं पाहिजे, अशा काहीतरी लाईटी लावायला पाहिजे.
बरोबर आहे का नाही? काही दिवसांनी तेच करायला लागणार आहे. किंवा गाड्यांनी बंदच करून टाकायला पाहिजे. प्रॉपर मोठा व्यवस्थित डिपर द्या, डिपरचं काम असतं. नाही डिपर, अहो ही गाडी आहे. आता मी ही गाडी घ्यायच्या अगोदर आणि चालवायच्या अगोदर म्हणायचं की ही गाडीची जी हेडलाईट आहे हा. ती बरोबर नाहीये. पण मी रात्रभर गाडी चालवतो, पूर्ण रात्रभर. पण हाय बीम कंटिन्यू कधीच लावत नाही. नाही. एखाद्या वेळेस असं हाय बीम वाले आले आणि जर लावला ना, जर विसरला तर ती पण समोर गाडी आली की लगेच कळतं की आपलं अप्पर आहे की डिप्पर. इथं लाईट तर लागलेलीच असती समजा, पण कधी कधी लक्ष जात नाही ना तिकडं. नाही, मीटर आपल्या का इकडं danger आहे high beam. लोकांना नाही कळत. LED, हा. नाही आपल्या इथं खरंच ड्रायव्हिंग बद्दल ना, ते आपण म्हणतो ना जनजागृती जनजागृती करणं फार गरजेचं गरजेचं आहे, गरजेचं आहे. सगळ्या डिपार्टमेंट मध्ये मुंडेंना आणा एक 4-4 महिने. नाही हो, चांगल्या माणसाला कुठं लोक जगू देतात इथं. तर मुंडेला कुठं राजस्थानला पाठवलंय म्हणा. आता काय बोलणार आता. हो का? केलं का? ट्रान्सफर केली त्यांची. बापरे, डायरेक्ट राजस्थान. आपल्या इथले लोक ना साहेब फाईनचे आणि कायद्याचे नाही येत हे लोक. हे लाताचे लोक आहेत, लाताचे. मी सांगतो ना 8 दिवसात बंद करू शकतो, पण ते कसं आहे, ते लिगल नाही, अनलिगल मध्ये जावं लागेल. मग 10-12 गाड्या फोडल्या ना साहेब, चिठ्ठी सोडून दिली ना पांढऱ्या लाईट मुळे फोडली म्हणून, काही गरजच नाही पडणार सांगायची. लोक पटापट काढून टाकून देते, म्हणते नको बाबा फोडून टाकायचं कुणी. फक्त 10 ते 15 जण एका रात्रीमध्ये कार्यक्रम करणारे पाहिजेत तसे. कुठं थांबू सर?